हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत बटाट्याच्या चिप्सची रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी इथे 4 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि त्याच्या अशा प्रकारे साल काढून घेत आहे आणि साल काढलेले बटाटे हे कढईमध्ये पाणी घेऊन त्यातच टाकून घेत आहे. त्यानंतर मी एका मोठ्या ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच बटाट्याचे चिप्स अशा प्रकारे बनवून घेत आहे आणि ते बनवून घेतलेले चिप्स पुन्हा एका दुसऱ्या पातेल्यामध्ये पण पाणी घेऊन त्यातच ट्रान्सफर करत आहे. अशा प्रकारे पूर्ण बटाट्याचे चिप्स सगळे बनवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे पातळ असे स्लाइस करून घ्यायचे आणि त्यानंतर ते 5 ते 6 पाण्याने सगळे बटाट्याचे चिप्स पूर्णपणे धुवून घ्यायचे. त्याच्यामधला सगळा स्टार्च निघून गेलेला पाहिजे. जोपर्यंत पाणी नितळ होत नाही ना तोपर्यंत ते धुवतच राहायचेत आपल्याला आणि जेव्हा पाणी एकदम नितळ होईल ना अशा प्रकारे त्यानंतर तुम्ही ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवा त्याच्यामध्ये मीठ टाकून आणि नंतर मी ते दुसऱ्या दिवशी प्रोसेस करत आहे त्यासाठी. तर इथे मोठ्या पातेल्यामध्ये मी भरपूर मोठं असं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्याला जेव्हा उकळी येईल ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ थोडंसंच टाकायचं कारण आपण आदल्या दिवशी पण पातेल्यामध्ये मीठ टाकूनच ते भिजत ठेवलेले होते पाण्यामध्ये म्हणून. उकळी आल्यानंतर अशा प्रकारे मीठ टाकून घेतलं. त्यानंतर बटाट्याचे चिप्स सगळे आपण जे केलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि 2 ते 3 मिनटं त्याला छान असं शिजवू द्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर ना चेक करून घ्यायचे की बटाट्याचे चिप्स हे व्यवस्थित शिजले गेलेत का. तर आपल्याला जास्त ते शिजवायचे नाही आहेत, 70% फक्त त्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. बटाट्याचे चिप्स झालेत हे कसं ओळखायचं तर तेच तर बटाट्याचे चिप्स असे दुमडून बघायचे. ते जर त्याला जर चीर नसेल ना जात आणि जेव्हा आपण त्याला ते फाडू तेव्हा ते फाटत असेल तर ते परफेक्ट झालेले आहेत. आता ह्याच टायमिंगला गॅस बंद करायचा आणि उकळत्या पाण्यातले ते बटाट्याचे चिप्स दुसऱ्या एका चाळणीमध्ये वगैरे ट्रान्सफर करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आणि खूप छान असे ट्रान्सपरंट झालेले आहेत ते. याचा अर्थ ते परफेक्ट झालेले आहेत. त्यानंतर ते छान असे कडक उन्हामध्ये एक सिंगल असे करून सुकवायला ठेवायचे. बटाट्याचे चिप्स हे 2 ते 3 दिवसात व्यवस्थित सुकून निघतात. तर तुम्हाला मी अशा प्रकारे खूप शॉर्टमध्ये ही रेसिपी दाखवलेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एका अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.